स्ट्राईक एंडला सॅम्युअल आणि नॉन स्ट्राईक एंडला अमित. चेक. सॅम्युअल आणि सुमित आहेत बॅटिंगसाठी आणि बॉलिंग मार्कवरती गोलंदाज कुलदीप. 3 बॉलची 1 ओव्हर आहे हे देखील नोंद घ्या. सॅम्युअल स्ट्राईक एंडला बॅटर. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती 9 असेल का? ओ यस, थेट लँड झाला बिल्डिंग मध्ये आणि टोटल पहिल्याच बॉलवरती आजच्या दिवसातील पहिला 9 सॅम्युअलच्या बॅट मधून आलाय. क्लासिकल स्ट्रोक इट वॉज. पहिल्याच बॉलवरती केले स्वागत भव्य या गोलंदाज कुलदीप यांचं. गणेश वारगडे होते खऱ्या अर्थानं त्यांचं घर आहे त्याच्या अगदी वरती हिट झालेला हा बॉल. पावसाची देखील सुरुवात सध्याच्या घडी याला नक्कीच रोशन सर आपण पाहतोय गेले 3 दिवस जेव्हा करंदुळे अंपायरिंगला येतात तेव्हा पाऊस पडतो आणि आता देखील तेच चित्र पाहायला मिळतंय. करंदुळेसाठी हे पावसाची सर आहेत. ऑन स्क्रीन देखील आहेत. जेव्हा जेव्हा आपण पाहिलं तर पाऊस येतो काय येतो कारण की जेव्हा करंदुळे ऑफिशियल अंपायरच्या भूमिकेत असतात. फार मेहनती असं व्यक्तिमत्व आहे. वन मॅन आर्मी का म्हटलं जातं ही स्पर्धा तुम्ही पाहतात. सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व. ओट मॅच फुल टॉस बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस पाहावं लागेल नोचा कॉल आलाय. नो वरती एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावाचा कॉल आहे आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये म्हणजे नो +2 टोटल 3 धावा इथे स्कोर कार्ड वरती ऍड होतील आणि धावफलक जम पोहोचेल 12 ऑन बोर्ड. आणि आता फ्री हिटचा बॉल. नेक्स्ट बॉल. उघडा डोळे पहा नीट कारण की नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. फ्री हिटचा बॉल. बारा धावा धाव फलकावरती आहे. एक बॉल आताशी झालाय आणि तब्बल 12 धावा धाव फलकावरती आहे. संदीप देखील सांगतायत काय मॅच चालू आहे. पहिल्याच बॉलवरती 12 धावा आल्यात. येस बॉल तयार. नेक्स्ट बॉल. ओ अजून एक फ्री हिटचा बॉल होता ऑन साइडला. स्क्वेअर लेग डीप मध्ये फिल्डर आहे. ओ क्या बात आहे. लाजवाब एफर्ट्स. एका हाताने पूर्णपणे आपण पाहतोय उडी मारून. हो यावेळेस आपण पाहतोय झाडाला लागलाय त्यामुळे हा षटकार असेल. स्वतः खेळाडू तिथे सांगतात. अगदी खेळाडू दाखवले त्यांनी देखील. तरी सांगितले की हा षटकार आहे. फ्री हिटचा बॉल होता पूर्णपणे वापर करण्यात आला फ्री हिटचा आणि बॉल हिट केलाय थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नेक्स्ट बॉल. बॉल तयार. अजून एक कव्हरच्या डोक्यावरून इथे आपल्याला पाहायला मिळतोय वन बाउन्स सीमा रेषा पार. सॅम्युअल कवार. मासूम चेहरा लेकिन वार गहरा असा हा फटका होता आणि त्या फटक्याचा चटका लागलाय समोरच्या टीमला. ठोकलाय हा ब्रँडेड चौकार. 4 धावा. क्या बात आहे. 2 बॉल आतापर्यंत झालेले आहेत. 3 बॉल झालेत. येस ओव्हर कंप्लीट झाली आहे. 3 बॉलची 1 ओव्हर आहे त्यामुळे ओव्हर कंप्लीट झाली आहे. धावफलक जम पोहोचलाय. संदीप स्कोर सांग. 22 22 तब्बल धावफलकावरती आहेत. अजूनही शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. ओव्हर नंबर 2. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार झालेत सज्ज झालेत. श्रीकांत बॉलिंग ट्रॅकवरती आलेत. श्रीकांत यांना आमंत्रित केलंय षटक क्रमांक 2 त्यासाठी. चला स्पीडअप करा वेळ घेऊ नका प्लीज. अजून एक इनिंग यानंतर आहे आणि एक मॅच महत्वाची मेगा फायनल सुपर डुपर फायनल सुपर डुपर संडे आणि संडेच्या धमाक्यावरती धमाकेदार स्पर्धा चालू आहे. लाईव्हच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक जोडले गेले आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम. ओ यावेळेस कोलवा टप्पाचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न होता. यॉर्कर लेनचा क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र यॉर्कर लेनचा वापर करण्यात आला. येस सर सांगत असताना बबर सर सांगत असताना लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मिळते आहे. शेवटचे 2 बॉल. बॉल तयार. राईट मोद विकेट. चला स्पीडअप करा वेळ घेऊ नका. वेळ का घेतात. श्रीकांत बॉलिंग मार्कवरती आहे.
ओ यावेळेस लोवर फुल टॉस बॉल पुल करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत, आता फटका फसलाय परंतु इथे कॅच ड्रॉप झाली आहे, थ्रो देखील खराब. आणि आता दुसरी धाव कंप्लीट, तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न, बघता बघता तिसरी धाव देखील कंप्लीट होतोय, चौथ्या धाव्याचा प्रयत्न आणि इथे चौथी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. जिथे एकही धाव नव्हती तिथे हा चौका आलाय. कॅच पकडली असती तर ही मॅच मी तर म्हणेन असती, कारण की एकी धाव आता फार महत्वाची आहे या मॅचमध्ये. कॅचेस विन द मॅचेस, परंतु इथे ही कॅच ड्रॉप झाली आहे. असं म्हटलं जातं कॅच ड्रॉप म्हणजे मॅच ड्रॉप. पाहणं फार गरजेचं राहील. धावा इथं बनल्या गेल्यात. 27. ऑन साइड पुल करण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल आलाय. 27 धावा धावफलकावरती आहेत आणि 28 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता, म्हणजे सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 2 ओव्हरचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. एका षटकामध्ये 3 बॉल आहेत, त्या अनुषंगाने 6 बॉलमध्ये 28 धावा बनवायच्या आहेत. सामना जिंकायचा असेल तर या 28 धावा बनवाव्या लागतील, कारण की करो या मरोची स्थिती आहे. डू ऑर डाय मॅच दोन्ही टीमसाठी. संघर्ष मेहनत आता दोन्ही टीम्सला करणं फार गरजेचं आहे या मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहतोय अतुल दादा शिंदे प्रतिष्ठान बोरिवली आणि दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना मेहताब बाय 11 हा संघ खेळतोय. दोन्ही टीमसाठी करो या मरोची स्थिती, डू ऑर डाय मॅच. 6 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता आहे. चला बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. यानंतर मेगा फायनल मॅच या संपूर्ण स्पर्धेची. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 4 दिवस चातुर्दीने आपण वाट पाहत होतो मेगा फायनलची. तोच सामना तुम्हाला थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे. आज असंख्य असे प्रेक्षक देखील जोडले गेलेत या मैदानाच्या चौफेर बाजूला. अफाट गर्दी पाहायला मिळते, कारण की ऐतिहासिक क्रीडांगण. 28 धावा सर, 28चं टार्गेट सेट करण्यात आलंय. 27 झालेले आहेत दादा आणि 28 धावांची आवश्यकता आहे. 28. दादा बरोबर झालेला आहे, वेळ वाया घालू नका प्लीज, कारण की स्कोरर चुकणार नाही. ऑफिशियल स्कोरर आहेत आमचे आणि टेनक्रिकचे मॅनेजर आहेत. भरपूर जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती असेल. तब्बल 15 वर्ष टेनक्रिक सोबत जोडले गेलेत, त्यामुळे मोठमोठ्या स्पर्धा अंडर असतात, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून चूक घडणार नाही आहे. संदीप घायल, सबको कर देते हे घायल असे आमचे संदीप. आपला साधा आहे का टेनक्रिक.in? आप गुणंदाला फोन करतो लगेच. असं असं मला बोलतो टेनिसक्रिकेट.in मध्ये जायचे. चला येस, वेळ घेऊ नका, मॅचला सुरुवात आपण करतोय. इनिंग नंबर 2. येस, मॅच ऑन. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज, स्ट्राईक एंडला ग्लेन वैती. पहिलाच बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न होता, पहिला बॉल इथे आदळला पॅड्सला. लेग बायच्या स्वरूपात आय थिंक एक सिंगल मिळते. अमित आणि एस लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल एकवडली गेली आहे. ग्लेन वैती आणि अमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि बॉलिंग मार्कवरती गोलंदाज साजिद यांना आपण पाहतोय. ओव्हर नंबर 1, पहिल्या बॉलवरती एक सिंगल मिळाले. स्ट्राईक रोटेट. अमित आता स्ट्राईक एंडला. 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. नेक्स्ट बॉल
हो, यावेळेस कोलात टाकलेला बॉल यॉर्कर लेनचा क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र यॉर्कर लेनचा वापर सातत्याने करण्यात येतोय. चांगली गोलंदाजी आज मात्र साजिद यांनी केलेली आहे. बॅक टू बॅक सिंगल डबलनी काही घडणार नाहीये. सामना जिंकायचा असेल तर चौकार आणि षटकार इथे खेचावे लागतील. गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा असेल तर स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवणं आता फार गरजेचं आहे. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर 2 सिंगल आलेले आहेत. हो, यावेळेस लॉफ केलाय. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. यावेळेस आपण पाहतोय बॉल चालला करे सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा आलेला हा षटकार आलाय. मौकाच्या क्षणी हा षटकार पाहायला मिळतोय. दाफलक जम पोहोचले 8 या धावसंख्येवरती. आता येणारे शेवटचे 3 बॉल आणि गरज असेल 20 धावांची. 20 रन्स टू विन फ्रॉम 3 बॉल्स. तिन्हीच्या तिन्ही बॉल बाउंड्री लाईन पार करावे लागतील आणि एक 9वा त्यातूनच नक्की पाहायला मिळेल तुम्हाला. पहिला बॉल यावेळेस टॉप केला ऑन साइडला. पॉवरफुल स्ट्रोक परंतु लांबी कमी आणि ते परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. अमित यांना एक होप होती ती देखील परतते मैदानाच्या बाहेर. आणि आता फक्त यावेळेस मी तर म्हणेन मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे की काय. स्मिताबाई 11 हा संघ खेळतोय. सध्याच्या घडीला अगदी विजयाच्या उंबरट्यावरती पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. शेवटचे 2 बॉल उर्वरित आहेत. रियान मैदानाच्या आतमध्ये आलाय. हो, यावेळेस लॉफ करण्याचा प्रयत्न ऑन साइडला. मिस सामिक स्ट्रोक. एक सिंगल मेल आणि मॅच मध्ये फक्त औपचारिकता. जादू करायला जातं या मॅच मध्ये बोलवावं लागेल. सामना जिंकायचा असेल बोलवली या टीमला तर काल नक्कीच मेहताब 11चा जर विचार केला तर बलाढ्य गोपी 11 सारख्या संघाला परास्त करून हा संघ इथे उपस्थित झालाय. ओ, यावेळेस आपण पाहतोय बॉल पाहावं लागेल इथे. यस, इट इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळेल. थोडंसं विलंब या मॅचला या व्हाईटमुळे. चला MUCC ओडिसा कॅप्टन आपण या लगेच टॉससाठी. MUCC ओडिसा जरा टॉससाठी लगेच यायचं प्लीज, विनंती आहे, वेळ घेऊ नका. शेवटचा बॉल आणि यस शेवटच्या बॉलवरती यावेळेस अगदी सन्मान देत असताना मॅच अखेरीस जिंकली आहे टीम मेहताबाई 11 या संघाने. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक टीम अतिशदा शिंदे प्रतिशान पोरिले संघाचे कौतुक त्याचं देखील झालं पाहिजे. पहिला आवाज चांगला खेळ तुमचा देखील राहिला. हार्ड लक. नेक्स्ट स्पर्धेसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि चला या टॉससाठी या MUCC